आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील न्यायव्यवस्थेच्या रचनेबद्दल. आपण पाहत असतो की वेगवेगळ्या प्रकारची कोर्ट्स असतात आणि प्रत्येक कोर्टात वेगवेगळ्या प्रकारचं कामकाज चालतं. पण ह्या कोर्टाची रचना नक्की कशी असते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर तुम्ही पाहत आहेत कायदा.com. तर मंडळी, आपल्या देशात सर्वात सर्वोच्च कोर्ट असतं ते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. हे भारतातील सर्वात महत्त्वाचं कोर्ट आहे, जे पूर्ण देशातले महत्त्वाचे खटले हाताळत असतं. त्यानंतर येतं हायकोर्ट. हायकोर्ट प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असते. तर तसेच प्रत्येक काही राज्य मिळून ही संयुक्त हायकोर्ट असू शकते. त्या हायकोर्टानंतर तिसरी पातळी येते आणि सर्वात महत्त्वाची पातळी असते ती दुय्यम न्यायालय. दुय्यम न्यायालयात जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय असे दोन प्रकार पडतात. पण एकच न्यायाधीश असतो. तो जेव्हा दिवाणी खटले म्हणजे सिव्हिल पाहतो, तेव्हा त्याला सिव्हिल जज म्हणले जाते व जेव्हा तो फौजदारी किंवा क्रिमिनल खटले पाहतो तर त्याला सत्र न्यायाधीश म्हणले जाते.